हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा हॉल व्हिडिओ आहे। खूप सारी मी शॉपिंग केली आहे मिशोवरून। आता संक्रांत येत आहे, त्यामुळे संक्रांतीसाठी बोरनहाणसाठी आणि आम्ही आता ट्रिपला जाणार आहे, त्यामुळे ट्रिपसाठी खूप सारी शॉपिंग केली आहे। सर्वात पहिलं हे बेडशीट बघा, मी सोफ्यावर टाकलं आहे, खूपच सुंदर आहे, क्वालिटी एक नंबर आहे। त्यानंतर आपण हे पार्सल ओपन करूया। तर आता आम्ही बीचवर आणि वॉटर पार्कला फिरायला जाणार आहे, त्यामुळे पण त्यासाठी पण भरपूर सारी शॉपिंग आहे। आणि मकर संक्रांतीसाठी बोरनहाणसाठी मी सगळे दागिने वगैरे, ज्वेलरी, साडी, खूप सारे काय मागवलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्याचे लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले आहेत। बघा, हा सुंदर असा जम्पसूट मी घेतला आहे। ॲक्च्युली मला ना खूप इच्छा होती बाबा मी पण असं प्रॉपर जम्पसूट वगैरे घालेन, त्यासाठी मी माझी तब्येत मेंटेन केली एवढे दिवस। तर बघा, सुंदर असं जम्पसूट मला छान दिसतं की नाही नक्की सांगा। म्हणजे असं तब्येत पण नाही, जास्त कमी पण तब्येत नाही, एकदम म्हणजे मापात आहे। मला पण आता पर्सनली खूप जास्त छान वाटतं आहे। क्वालिटी एक नंबर आहे यार, ह्याचा कपडा इतका म्हणजे 200 रुपयामध्ये एवढं छान जम्पसूट कसा येऊ शकतो। 250 रुपयाच्या आसपास आहे, म्हणजे 300च्या आतमध्येच आहे। चला दुसरं पार्सल आपण ओपन करूया। चला तर आपण हे पार्सल आता ओपन करूया। ॲक्च्युली मला असं पार्सल ओपन करायला इतकं जास्त आवडतं, हे पाहून माझ्या मुलीला पण आवडतं, कारण आमच्याकडे 2-3 रोजचे पार्सल चालू असतात। सुंदर असे रोज वेअर करायला टी शर्ट मी मागवले आहे, तर खूपच सुंदर क्वालिटी आहे। आणि फक्त 180चे 2 आहेत, म्हणजे इतकं कमी पैशात यार, खरंच म्हणजे 100 रुपयाला पण एक नाही पडला, 80 रुपयाला असं एक पडला आहे। आणि क्वालिटी एक नंबर आहे। दुसरा म्हणजे दोन्ही पण मी वेअर केलेले होते, त्यामुळे ना ते थोडं मी क्लिप ॲड करते शेजारी की घातल्याच्या नंतर कसं दिसत आहे। आणि एम साईज मी मागवली आहे। ॲक्च्युली एस साईज मला बसते एकदम परफेक्ट, पण थोडंसं नाही का रोज ढगळं घालायला थोडं भारी वाटतं। तर त्यानंतर हे ना बॅकग्राऊंड बॅनर मी मागवलं आहे मिशोवरून, आणि फक्त 200 रुपयाच्या आतमध्ये आहे, मला वाटतं 150 रुपयाच्या आतमध्ये आहे। आणि आपण गणपतीच्या मागे, गणपती बसल्याच्यानंतर गणपतीच्या मागे किंवा आपल्याकडे घरी काही कार्यक्रम असेल तर त्याच्या मागे, बड्डेच्या मागे, बोरनान, हळदी कुंकू, आता त्याच्या मागेसाठी मी इथं मागवलं आहे। खूपच सुंदर क्वालिटी आहे, म्हणजे ह्याची क्वालिटी ना एक नंबर आहे। तुम्ही डोळे झाकून घेऊ शकतात बॅनर। तर बोरनान आपण रथसप्तमीपर्यंत करतो, त्यामुळे ना तुम्ही आता घेऊ शकतात हे बॅनर। शेजारी बघा, मी आता असं फुल व्हिडिओमध्ये दाखवत आहे, किती सुंदर आहे, म्हणजे एकदम रिअल फ्लावर्स वाटतात, म्हणजे बाकीचं डेकोरेशन करायची काहीही गरज नाही आहे, एकदम रिअल असं वाटतं डेकोरेशन। तर आता भिंतीला बघा, भिंतीला असं हँग करून ना खूप सुंदर वाटणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की घ्या बोरनांसाठी किंवा हळदी कुंकासाठी। तर आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करूया। तर यामध्ये सुंदर असं मी वन पीस मागवला आहे, म्हणजे जो गाऊन असतो ना हा नीपर्यंत आपल्या। आणि शेजारी बघा घालून कसं वाटतंय, इतका सुंदर वाटतो ना, बीचवर तर एक नंबर वाटणार आहे। आता ते ना व्लॉगमध्ये तुम्हाला तर पाहायला मिळेल की आम्ही बीचवर म्हणजे कोणते कोणते ड्रेस घालते, आणि डबल लेअरचा आहे ना, त्यामुळे एक नंबर सुंदर वाटतं एकदम। तर नेक्स्ट पार्सल आपण ओपन करूया। यामध्ये मी ज्वेलरी मागवली आहे, सुंदर अशी ज्वेलरी। तर मला आहे ना मकर संक्रांतीसाठी ज्वेलरी पाहिजे होती, पण हलव्याची ज्वेलरी ना शिफ्ट नव्हती झाली, मग हलव्याची ज्वेलरी पण मागवली, आणि त्याच्यासोबत ही ना वेगळी अशी ज्वेलरी पण मागवली आहे, म्हणजे आपण मोत्यांचं घालतो ना, तर मोत्यांची ज्वेलरी मागवली आहे। याच्या खाली ना हार पण मागवला आहे, तो तुम्हाला आता मी पुढे दाखवते, कारण जे हातात येईल ते पार्सल मी पहिल्यांदा ओपन करत आहे। तर बघा, सुंदर असं कानातलं आहे, नथ आहे, गळ्यातलं आहे म्हणजे चॉकर, आणि ना बुडके का काहीतरी असतात ना ते कानाची वरची, तर ते पण आलं आहे। खूप सुंदर क्वालिटी आहे, एक नंबर। आणि त्याच्यानंतर मोठं पण आपण त्यावर वेअर करू शकतो। तर दुसऱ्या दिवशी हे पार्सल मला एवढे सगळे रिसीव झाले। तर आता बघा, हे आपण अनबॉक्स करूया एवढे सगळे। तर बीचसाठीचा पहिल्यांदा हा मी भैयासाठी एक मागवला आहे, म्हणजे फुल कॉम्बो होता, म्हणजे शॉर्ट पॅन्ट आणि ना फुल टी शर्ट नाही, शर्ट आहे ॲक्च्युली। खूपच सुंदर वाटलं, म्हणलं चला 250 रुपयाच्या आसपास होता, तर चला म्हणलं घेऊन टाकूया, कारण काय येतं ना 250 रुपयामध्ये पण, तर घरी पण घालता येईल। हा सुंदर असं भारी दिसतोय, म्हणजे ना बीचवर ना जर का तुम्ही आता प्लॅन करत असेल बीचवर जायचं तर एक नंबर आहे। फक्त साईज थोडीशी मला वाटते मोठी येईल, बघू आता आल्याच्यानंतर घालायला होते, आणि मग तुम्हाला दाखवेनच व्लॉगमध्ये वगैरे, किंवा बीचवरच्या व्लॉगमध्ये तुम्हाला तर दिसेलच। त्यानंतर ना हे सुंदर असं पार्सल आहे ना अनुसाठी मागवलं आहे। ॲक्च्युली अनुसाठी पण 2-3 ड्रेस मागवले आहेत बीचसाठी, काय वॉटर पार्कसाठी, पण ते अजून आलेच नाही येतं, बघू आता कधी येतील। तर हे ना स्वेटर मागवलं आहे, कारण तिचं स्वेटर खराब झालं आहे आधीचं, त्यामुळे मग हे छान असं मागवलं, आणि खूप म्हणजे 150 रुपयाच्या आसपासच प्राईस आहे। जर का तुम्हाला पण तुमच्या बाळाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या, आपण ह्याला टी शर्ट म्हणून पण वेअर करू शकतो। खूपच सुंदर क्वालिटी आहे, एक नंबर आहे। त्यानंतर मी तुम्हाला म्हणलं ना ते की त्याच्या मोत्यांमध्ये लॉंग मंगलसूत्र, लॉंग गळ्यातलं पण मी मागवलं आहे, तर ते पण इथं बघा अनबॉक्स केलं मी। खूप सुंदर क्वालिटी आली आहे, जर का तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्की घ्या, खूप भारी आली आहे क्वालिटी, एक नंबर। बघू शकतात तुम्ही, म्हणजे हे आणि त्याच्यानंतर ते वरती घातल्याच्यानंतर किती सुंदर दिसणार ना, हे एकदम मंगलसूत्र सारखं आहे, आपण कशावर पण वेअर करू शकतो, एकदम प्रोफेशनल असं लुक देणार आहे। तुम्ही पण नक्की बाय करा जर का तुम्हाला आवडलं असेल तर, आणि खूप कमी प्राईजमध्ये आहे, आणि क्वालिटी अजिबात डाऊट नाही, एक नंबर आहे क्वालिटी।
क्वालिटी. चला आता सगळं ना जसं आहे तसं पॉकेटमध्ये फक्त ठेवायचं, लाईफ टाईम जातं, अजिबात त्याचं पॉलिश वगैरे जात नाही. तर अनुसाठी बोरनान, आता बोरनान चौथं बोरनान आहे तिचं, तर ती बोरनांसाठी हा सुंदर असा पोलका आणि झंपर मागवला आहे. खूपच सुंदर आहे, म्हणजे क्वालिटी नो डाऊट बरं का, तुम्ही घेऊ शकतात. आपण रथसप्तमीपर्यंत बोरनान करतो त्यामुळे लवकर येऊन जाईल. फक्त मला 4 दिवसात रिसीव झालं त्यामुळे तुम्हाला पण लवकर येईल. बघू शकतात त्याची स्लीव्ज एकदम पपची आहे आणि खूप सुंदर वाटत आहे. एक नंबर, क्वालिटी पण भारी आहे आणि पोलकं पण तुम्ही पाहू शकता, जे खालचं असतं ते भारी आलं ते पण, त्याला छान असं लटकन वगैरे आले आहेत, मस्त आले. म्हणजे मी आधी मागवलं असतं ना तर थोडं साईज इश्यू आहे, एक नंबर अजून साईज पाहिजे, पण आता परफेक्ट आहे. पण तिला जर पुढच्या वर्षी वगैरे घालायचं म्हटलं तर अजिबात नाही बसणार, ह्या वर्षीच बसेल. त्यामुळे एक साईज मी मोठी मागवणार आहे, त्यामुळे मग पुढच्या वर्षी पण घालता येईल. कारण 5 वर्ष आपण बोरनान करतो ना, तर मग तिचं अजून एक बोरनान राहिलं आहे. तर यामध्ये ना एक नंबर, म्हणजे मागच्या वर्षी पण मी हलव्याची ज्वेलरी घातली होती संक्रांतीला, तर ह्या वेळेस मग म्हणलं चला घालूया. आणि अनुसाठी पण हलव्याची ज्वेलरी लागतीच, त्यामुळे मग मी माझ्यासाठी पण मागवते. फक्त त्यातलं मंगळसूत्र सोडून बाकीचं सगळं अनुसाठी वेअर करते मी फक्त संक्रांतीच्या दिवशी घालते आणि मग बोरनाच्या दिवशी अनुसाठी. म्हणजे मागच्या वर्षी तसंच केलं होतं. आमच्या दोघींचे पण फोटो मी शेजारी जोडते. हा बघा शेजारी तुम्ही अनुचा फोटो, म्हणजे मागच्या वेळेस पण सेम मीच हे वेअर केलं होतं. आता माझा फोटो मला भेटत नाही कारण मी डिलीट केला. तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला होता, त्याच्या थंबनेलवर पण होता की माझा फोटो मी मागच्या वेळेस कसं लुक केला होता. त्यावेळेस काय मी व्लॉगिंग वगैरे करत नव्हते, त्यामुळे मग ह्या वर्षी तर तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल. त्यामुळे स्टे ट्यून. बघू शकतात मी आता सगळं ना वरच्या वर वेअर करते. फक्त हे साडीवर खूप सुंदर दिसणार आहे आणि अनुला पण मंगळसूत्र सोडून बाकीचं हेच मी सगळं वेअर करणार आहे, त्यामुळेच मागवलं आहे. बाकीचं ते मोत्यांचा हार वगैरे मागवलं आहे, ते मग आता बघू. मला वाटते दुसऱ्या दिवशी वगैरे घालावं. तर हे सुंदर असं कानातलं आहे, जे की मागं आपण असं हे लावू शकतो. आणि छावरचा दिसते आहे ते चोकर. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघू आपण एक मंगळसूत्र, एक मोठं हार आहे आणि बाकी काही नाही, एवढंच. आणि एक अंगठी आहे मला वाटते. एवढं सगळं सेट आहे कॉम्बोमध्ये. शेजारी तर तुम्ही पाहू शकतात. फक्त आपल्याला ना दरवर्षी वापरता येत नाही, कारण रिअल हलव्यापासून रिअल जे तिळगुळ असतात ना, तर त्यापासून बनवलं आहे हे. त्यामुळे आपण एकाच वर्षी वापरू शकतो. मागच्या वर्षीचं माझं खराब झालं, आता ह्या वर्षी मी परत दुप्पट म्हणजे दुसरं मागवलं आहे. आणि 500 रुपयाच्या आसपास आहे, 550 रुपयाच्या काय काहीतरी. त्यामुळे खूपच सुंदर क्वालिटी आहे. बघा हे मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र पण एक नंबर आलं आहे. म्हणजे हलव्याचे दागिने ना खूप सुंदर वाटतात. म्हणजे संक्रांतीला आहे ना आताचा ट्रेंड निघाला की हलव्याचे दागिने. आता मी हे नीट वेअर केलं नाही तर अजून पण खाली आहे मंगळसूत्र. आणि हे फक्त एवढं वेअर केलं ना तरी पण एक नंबर वाटणार आहे. मी पण आता एवढंच वेअर करणार आहे संक्रांतीच्या दिवशी, बाकीचं काही घालणार नाही कारण खूप ओव्हर वाटतं ते. अनुसाठी ठीक आहे. तर हे ना अंगठी पण आली आहे आणि कानातले मुळे ना याचं लुकच चेंज होणार आहे. कानातले किती सुंदर आहेत ना, एक नंबर आहेत. म्हणजे फक्त असं घालायचं आणि मागे असं वेअर करायचं, जे आपण रेग्युलर घालतो ना तसेच सेम टू सेम आले आहे त्याला. किंवा वेल म्हणून पण ॲज करू शकतो, माझे मागे असं वेल म्हणून. तर सुंदर वाटत आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते बघा मी आता. बघा क्वालिटी पण तुम्ही बघू शकता, एकदम रिअल हलव्यांचं हे बनवलं आहे, त्यामुळे क्वालिटी पण एक नंबर आहे. तर त्याच्यानंतर ना फ्लिपकार्टवरून माझ्या मिस्टरांना फ्लिपकार्टच खूप आवडतं, कारण तिथं प्राईस तर भरपूर असते पण क्वालिटी एक नंबर असते तिथालची. मिशोची थोडी डाऊन असते पण फ्लिपकार्टची क्वालिटी एक नंबर असते. आता त्यांनी अजून काय काय टी शर्ट वगैरे काय काय मागवलं आहे, पण आता आजच्या दिवशी ना मला फक्त पॅन्ट रिसीव्ह झाल्या त्यांच्या बीचसाठीच्या शॉर्ट पॅन्ट त्यांनी मागवल्या आहेत. टी शर्ट वगैरे पण मागवलं आहे, पण आता ते कधी येईल ती येईल. आणि माझी संक्रांतीसाठीची साडी मागवली आहे ब्लॅक कलरची, ती तुम्हाला ना उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवते, कारण आज तर काही रिसीव्ह झाली नाही ती. अनुसाठी पण 1-2 ड्रेस मागवले आहेत बीचसाठी, ते पण मला रिसीव्ह नाही झाले. आता बघू ते जेव्हा येतील तेव्हा दाखवते तुम्हाला मी. कमेंटमध्ये सगळ्याचे लिंक आहेत, नक्की एकदा चेक करा. चला मग भेटू उद्या, बाय.